पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। आज दिनांक 22 एप्रिल 2026 रोजी वार्ड क्रमांक 6 मधील सुभाषवाड परिसरात नाली स्वच्छतेचा गंभीर प्रश्न समोर आलाय। वारंवार तक्रारी देऊनही तसेच नगराध्यक्ष, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। 14 एप्रिल पासून संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना अस्वच्छतेत दिवस काढावे लागत आहेत। याचा थेट परिणाम आरोग्यावर होत असून घरातील लहान मुले वारंवार आजारी पडत आहेत। प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे त्रस्त झालेल्या एका नागरिकाने स्वतः पुढाकार घेत नालीची स्वच्छता केली। एवढ्यावरच न थांबता त्यांनी आपला रोष व्यक्त करत जमा झालेला कचरा थेट नगराध्यक्ष, शिवजय केबिन आणि आरोग्य विभाग अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये नेऊन टाकला। या घटनेमुळे प्रशासनाच्या कामकाजावर मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। आता तरी संबंधित विभाग जागा होणार का, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आपल्या सर्वांना सूचना करतो, गेल्या एका महिन्यापासून सुभाषवाडामध्ये नाली स्वच्छतेसाठी घंटागाडी व नगरपालिकेचे कर्मचारी आलेले नाही आहेत। या निषेधार्थ मी स्वतः नाली काढून नगरपालिकेमध्ये माझ्या घरासमोर कचरा नेऊन टाकत आहे। तसेच वार्डातील नगरसेवक, नगराध्यक्ष यांना राजीनामा देण्याची मागणी करत आहे। सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे, आपल्या घरासमोर जर जे काही नालीत कचरा घाण पडलेली आहे, घंटागाडी आलेली नाही आहे, त्यांना त्यांचा विरोध करावा। मी माझ्या घरासमोर कचरा नालीतला नगरपालिकेत नेऊन टाकत आहे। या संदर्भामध्ये नगरपालिकेला दर महिन्याला 40,000 रुपये पगार व नोकरी मागत आहे, जेणेकरून नगरपालिकेचे नगरसेवक, नगर कर्मचारी, नगराध्यक्ष यांची कार्यरत बंद झाली पाहिजे आणि एका घरी बसून पगारी घेत आहे आणि आम्हाला स्वच्छतेमध्ये घाणीमध्ये ठेवत आहे। बिमारी आमच्या घरामध्ये लेकरांना अवगत होत आहे, जसं की डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया। आज 4 दिवस झाले माझ्या मुलाला तापेच्या आजारीने त्रस्त आहे। गेलेली 14 एप्रिल सगळी गंदकीमध्ये काढलेली आहे। बहुजनांच्या वस्तीमधील जे नाल्या काढण्या, अस्वच्छता ते बंद केलेली आहे शासनाने, सरकारने। तसेच नगरसेवक, नगराध्यक्ष व सफाई कर्मचारी यांना निलंबित करण्याची प्रशासनास मागणी करत आहोत आणि मी माझ्या घरासमोरील स्वतः कचरा नालीतला गंदगी म्हणून नगरपालिकेच्या शिवच्या कॅबिनला, तसेच नगराध्यक्षाच्या कॅबिनला व सफाई कर्मचारी, आरोग्य विभाग अधिकारी यांच्या टेबलवर नेऊन टाकत आहे। या संदर्भामध्ये जाहीर निषेध करत आहे। ज्यांना कुणाला स्वतःच्या घरासमोर गंदगी नेऊन टाकायची असेल किंवा त्यांना स्वतःच्या घराची काळजी करायची असेल, आरोग्याची, निरोग्याची काळजी घ्यायची असेल, मुलाबाळांची जिंदगी पाहिजे असेल, स्वतःची सुविधा पाहिजे असेल तर त्यांनी आवाज उठवावा। जसा मी माझ्या पद्धतीने आवाज उठवत आहे। 1 महिन्या अगोदरपासून मी नगरपालिकेला तक्रार केलेली आहे, तरी नगरपालिकेचे कर्मचारी नाली काढण्यास घंटागाडी आलेली नाहीये। तसेच आपल्या वार्डातील नगरसेवक कुठल्याही पद्धतीचे कार्य करीत आलेले नाहीये। याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि मी माझ्या पद्धतीने जाहीर निषेध करते। तुम्हाला करू वाटला तुम्ही करू शकता। धन्यवाद। काढला ना, काढला काढला चला मी बी येतो। काढा ना कचऱ्यामध्ये। पुसद नगर परिषद हद्दीतील वार्ड नंबर 6 मधील स्वच्छता 1 लाख रुपये किलो। त्याचबरोबर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून व नगराध्यक्षाकडून, सचिवांकडून जे काही कर्मचारी असतील, आरोग्य सभापती म्हणा व नगर स्वच्छते सफाई कर्मचारी यांच्याकडून सुभाषवाड वार्ड नंबर 6 ला भेटलेली अस्वच्छतेची अनमोल 14 एप्रिलची भेट, बहुजन वस्तीतली 14 एप्रिलची गंदगी इथं नगरपालिकेला भेटवस्तू म्हणून आणून दिलेली आहे, तरी त्यांनी स्वीकारावी आणि जे काही नगरसेवक आहेत किंवा नगराध्यक्ष यांनी तात्काळ कारवाई करावी। जे काही दोषी आहेत त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अन्यथा जी काही नोकरी सफाई कर्मचाऱ्यांना दिलेली आहे, वार्डाच्या प्रत्येक घरांना नगरसेवक, सफाई कर्मचारी तसेच नगराध्यक्ष म्हणून शासनाने घोषित करावी आणि त्यांना ते अधिकार बहाल करावे, अशी मी मागणी करतो शासनाला, प्रशासनाला, नगराध्यक्षाला, तसेच शिवला आणि आपले सफाई कर्मचारी, त्याबरोबर आरोग्य सभापती। त्याचबरोबर नागरिकांना दिलेले 14 एप्रिलचे अनमोल भेटवस्तू म्हणून चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरिया हे नगरपालिकेकडून, सफाई कर्मचाऱ्यांकडून आणि आरोग्य सभापतीकडून प्रदान करण्यात आलेले आहे। ते नगरपालिकेकडून येऊन मी त्यांचा त्रस्त झाली आणि ते स्वीकारायला लागले आणि प्रत्येक घरामध्ये लेकरं बिमार झालेले आहेत। याची चौकशी करावी शासनाने। बाल विकास, महिला विकास अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष द्यावे, तसेच माननीय तहसीलदार साहेबांनी याच्यावर तात्काळ ऍक्शन घ्यावे आणि दोषींना तात्काळ निलंबित करण्यात यावे। नमस्कार सर्व पुसदच्या जनतेला।
आज आपण पाहता नगरपालिकेसमोर मी माझ्या वार्डातली घरासमोर गंदगी घेऊन आलेलो आहोत. पर 14 एप्रिलच्या दिवशी बहुजन कॉलनीमध्ये जे काही गंदगी यांना ठेवलेली आहे नगरपालिकेनं, याला जबाबदार कोण? आरोग्य सभापती तसेच कर्मचारी, नगरसेवक आणि नगर अध्यक्षांनी शिव यांची जबाबदारी काय होती? स्वच्छता अभियान का राबवत आहे मोदी साहेब? यांच्यावर कधी कारवाई होणार? यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करतो. 3 पत्रकार आले पण पत्रकारांना बातमी नाही घेतली, शिवच्या कॅबिनला जाऊन बसले. हे काय प्रकार चालू आहे? म्हणजे जनतेला याने भरण्याच्या वाट्यावर सोडलं का? डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे दवाखाने भरून चालले हरिपायमाचे, कृष्णादादा हॉस्पिटलचे. काय करायला लागलं प्रशासन, शासन? म्हणजे गंदगीतच जनतेला ठेवायला लागलं का? मग नगरपालिका काय कामाची आहे? नगरपालिकेला तात्काळ कुलूप लावण्याची मागणी करतो मी. सर्व जनतेला विनंती करतो, आपल्या नगरात, आपल्या वार्डासमोर, आपल्या घरासमोर अशी गंदगी असत तात्काळ त्याने नगराध्यक्षाच्या कॅबिनला, नगरशिवच्या कॅबिनला आणि कर्मचाऱ्यांच्या समोर आणून टाकावी नगरपालिकेमध्ये. चला आरोग्य विभागमध्ये. इकडे अशा बाहेर गाडी उधर लेके जा. कुठं लावलो? पुढे घेऊ का? ए हरच्या पलीकडून अरे तुम्ही कर्मचारी एका साईडला होऊन जा. तुम्ही काम कर, आपल्या बाकीच्याची घेणं देणं नाही. हो नाही, पण उगी कशाला बा आमच्यामुळे तुम्हाला तकलीफ. आज हे फक्त नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या समोर टाकलेल्या, उद्या त्याच्या घरात, त्याच्या कॅबिनमध्ये टाकणार. याची नोंद घ्यावी नगरपालिकेने. इकडं का याच्यात बी टाकली. पुरं टाक. भाऊ तुम्हाला मी मान दिला भाऊ, आलो कॅबिनमध्ये पण तुम्ही आगाव घेतलेला भाऊ. काय केलं सांगा? काय कशाला काढायला लावला तुम्ही? कोणा काढला? काय म्हटलं? शांत होतं ना सगळं काम? म्हणजे तुम्ही एक बोलायला मी एक करायला लागली, ही काय पद्धत झाली का? काय प्रत्येक वेळेस तेच काम करणार? एवढं तरी काम पण नाही का आम्हाला? बाकीच्या कामात म्हणजे नाही का आम्हाला? तुला ड्युटी आहे का?
नमस्कार सर्व पुसदच्या जनतेला. आज आपण पाहता नगरपालिकेसमोर मी माझ्या वार्डातली घरासमोर गंदगी घेऊन आलेलो आहोत. भर 14 एप्रिलच्या दिवशी बहुजन कॉलनीमध्ये जे काही गंदगी यांना ठेवलेली आहे नगरपालिकेनं, याला जबाबदार कोण? आरोग्य सभापती तसेच कर्मचारी, नगरसेवक आणि नगराध्यक्षांनी शिव यांची जबाबदारी काय होती? स्वच्छता अभियान काय राबवत आहे मोदी साहेब? यांच्यावर कधी कारवाई होणार? त्यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी करतो. 3 पत्रकार आले पण पत्रकारांना बातमी नाही घेतली, शिवच्या कॅबिनला जाऊन बसले. हे काय प्रकार चालू आहे? म्हणजे जनतेला याने भरण्याच्या वाट्यावर सोडलं का? डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनियाचे दवाखाने भरून चालले. अलिबागचे कृष्णादादा हॉस्पिटलचे काय करायला लागलं प्रशासन, शासन? म्हणजे गंदगीतच जनतेला ठेवायला लागलं का? मग नगरपालिका काय कामाची आहे? नगरपालिकेला तात्काळ कुलूप लावण्याची मागणी करतो. मी सर्व जनतेला विनंती करतो, आपल्या नगरात, आपल्या वार्डासमोर, आपल्या घरासमोर अशी गंदगी असत तात्काळ त्याने नगराध्यक्षाच्या कॅबिनला, नगरशिवच्या कॅबिनला आणि कर्मचाऱ्यांच्या समोर आणून टाकावी नगरपालिकेमध्ये. चला आरोग्य विभागमध्ये. इकडे अशा बाहेर गाडी उतरली तुझा. कुठं लावलं? उमगोटाला आलं पाहिजे नगरपालिका. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुसद प्रतिनिधी राहुल पडगणे.